नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेटवे ऑफ टॅली म्हणजे काय, टॅलीचं मेन पेज त्याच्यावरती जे अल्टर फीचर असतं तर त्याचा यूज कशासाठी होतो किंवा त्याला काय म्हणतात आपण, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अल्टर म्हणजे काय, एडिट करणे. जर समजा तुम्हाला एखाद्या स्टॉक आयटमचं नाव एडिट करायचं असेल किंवा आयटमचं नाव म्हणा किंवा एखादं म्हणजे जी रेट चेंजेस करायचे असतील किंवा HSN कोड चेंज करायचा असेल किंवा काही पण असू द्या, आयटम रिलेटेड असू द्या किंवा लेजर रिलेटेड असू द्या, काही पण. सो मग कुठे चेंजेस करू शकतो तुम्ही, अल्ट्रामध्ये जाऊन चेंजेस करू शकतो. तर कसं करायचं ते आधी आपण पाहूयात. सो इथे अल्ट्रामध्ये आपण टॅली ओपन केल्याच्यानंतर अल्ट्रामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला काय चेंज कशामध्ये चेंजेस करायचे आहे ते सिलेक्ट करा तुम्ही. स्टॉक आयटम असू शकतं, लेजर असू शकतं, ग्रुप असू शकतो किंवा कॅटेगरी असू शकतं. जेवढे लिस्ट आहे ते समोर बघा, युनिट आहे, लोकेशन आहे, कशामध्ये सुद्धा तुम्ही चेंजेस करू शकतो. सो आपण नॉर्मली आपण स्टॉक आयटममध्ये चेंज करूयात. सो समजा आता 0.05 जे आहे हे समजा माझ्याकडून चुकलेलं आहे आयटमचं नाव वगैरे किंवा GST रेट. सो इथे बघा, हा आपण असं समजूया की हा जो 0.50 आहे आयटम, हा कशाचा होता आयटम, हा होता आयटम पेस्टिसाईडचा. बट मी चुकून कशामध्ये घेतला, फर्टिलायझरमध्ये घेतला. तर मी डायरेक्टली काय करू शकतो, इथून पेस्टिसाईड घेऊन इथे करू शकतो मी. ओके, आता याला मी काय केलं, याला सेव्ह केलं याला. ओके, बरोबर. आता याला जर परत ओपन केलं तर तुम्ही बघू शकता तुम्ही कशामध्ये आलं आहे, पेस्टिसाईडमध्ये आलं. बट हे काय झालं, एक एक आयटम आपण अल्टर करू शकतो. या स्क्रीनवरती कसं एक आयटम आपण अल्टर करू शकतो, म्हणजे एका वेळेस एक आयटम अल्टर करू शकतो. आता बघा, आता एका टाईमला आपण हाच म्हणजे या आयटमचं काही पण आपण अल्टर करू शकतो. बट जर आता समजा 10, 20, 13 करायचं असेल आपल्याला तर आपल्याला या आयटमला एंटर करावं लागेल. मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत ते करावं लागेल. मग परत Ctrl A बटन दाबून मग आपल्याला काय करावं लागेल, बाहेर पडावं लागेल. सो म्हणजे हे कसं होतं, लेंदी प्रोसेस होते, एक एक चेंज करायचं असतं त्याच्यामुळे. सो आता आपण काय बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की बाबा, एक एक आयटम, एक एक लेजर आपल्याला कसं अल्टर करायचं ते ऑलरेडी माहिती आहे. बट मेन म्हणजे काय की बाबा, ॲट अ टाईम आपण जास्त आयटम कधी अल्टर करू शकतो किंवा त्याचा कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो चार्ट्स ऑफ अकाउंटमध्ये यायचं. चार्ट्स ऑफ अकाउंटमध्ये आल्याच्यानंतर समजा आपल्याला स्टॉक आयटम अल्टर करायचे आहेत ॲट अ टाईम, भरपूर सारे म्हणजे खूप आयटम अल्टर करायचे आहेत. तर मग स्टॉक आयटममध्ये यायचं. आलो स्टॉक आयटममध्ये, हे इथे दिसतं, इथे काय दिसतं, फर्टिलायझरचे किती आहे, 2, पेस्टिसाईडचे 2 आहेत, सीडचे 1 आहे. बट अल्टरच्या स्क्रीनवरती कसं दिसतं, सगळे म्हणजे तिथं काय असं म्हणजे वर्गीकरण नसतं की फर्टिलायझरचे एवढे आहेत, पेस्टिसाईडचे एवढे आहेत, सीडचे एवढे आहेत. सो ओके, इथे दिसते फक्त आपल्याला काय करायचं, अल्टर. इथे राईट कॉर्नरला तुम्ही पाहू शकतो, मल्टी मास्टर म्हणून एक ऑप्शन दिलेला असतो. याला क्लिक करायचं. मल्टी मास्टरला क्लिक केलं तर मग तुम्ही इथे मल्टी क्रिएटसुद्धा करू शकतो. मल्टी अल्टर आपल्याला काय बघायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये, मल्टी अल्टर. सो मग इथे यायचं मल्टी अल्टरमध्ये आल्याच्यानंतर तो विचारतो आपल्याला की कुठला ग्रुप, हे बघू शकतो तुम्ही, लिस्ट ऑफ स्टॉक ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप. फर्टिलायझर ग्रुपचे आयटम एडिट करायचे तुम्हाला की पेस्टिसाईडचे एडिट करायचे किंवा सीड्सचे एडिट म्हणजे काय, अल्टर. सो आपण काय करूयात, ऑल आयटमचे घेऊयात. म्हणजे तिथे काय होतील, फर्टिलायझरचे सुद्धा येतील, पेस्टिसाईडचे सुद्धा येतील आणि सीडचे सुद्धा येतील. आता इथे बघा, ह्या 0 म्हणजे ज्या स्क्रीन, आता हे बघा, हे जे नाव आहे याच्यावरती काय गेला, हा बॉक्स गेला. ओके, हे अल्टरेशनचा बॉक्स गेला. तो मग ज्या फील्डवरती हा बॉक्स जातो तिथे आपण एडिट करू शकतो. आता 0.050 ला 1, 2, 3 टाकतो. सो मग एडिटेबल आहे, म्हणजे हे एडिट करू शकतो आपण. ग्रुपसुद्धा चेंज करू शकतो, युनिट याचा सुद्धा चेंज करू शकतो. युनिट का चेंज करू शकतो तर आपण की अजून मी याचा एंट्री वगैरे काहीच केलेली नाही, त्याच्यामुळे मी युनिट, आता हे बघा, या आयटम 10-26-26 याची मी एक एंट्री केलेली आहे सेलची. सो मग तुम्ही बघा, 10-26-26 वरती नाव गेलेलं आहे, म्हणजे सॉरी तो बॉक्स गेलेला आहे, म्हणजे तो नावसुद्धा आपण एडिट करू शकतो आयटमचं. अंडरमध्ये गेलेला आहे, म्हणजे अंडर म्हणजे काय, ग्रुप. हा लिस्ट ऑफ ग्रुप्समध्ये येऊन आपण ग्रुपसुद्धा चेंज करू शकतो. बट मेन गोष्ट म्हणजे काय, आता याला जर आपण एंटर केलं तर हे कुठे गेलं, डायरेक्टली ओपनिंग क्वांटिटीवर गेलं. हे बघा, युनिट जे आहे, युनिट काय झालं, स्किप झालं, म्हणजे युनिटवरती हे एडिटचा पार्ट गेलेला नाही. म्हणजे काय झालं की हा जो आयटम आहे ते कोणत्या तरी बिलामध्ये यूज केलेला आहे. त्याच्यामुळे लिमिट असते की बाबा तुम्ही काय चेंज करू शकता. तुम्ही नाव चेंज करू शकतो, तुम्ही ग्रुप चेंज करू शकतो, तुम्ही ओपनिंग क्वांटिटी चेंज करू शकतो, रेट चेंज करू शकतो. बट युनिट जे आहे ते आपण चेंज करू शकत नाही. जर एकदा तो आयटम आपण बिलामध्ये यूज केला तर आपण तो चेंज करू शकत नाही. जर आपल्याला चेंज करायचा असेल तर त्या बिलामधून आपल्याला काढावं लागतं. म्हणजे तो आयटमची एकसुद्धा एंट्री नसायला पाहिजे, तेव्हाच त्या आयटमचं युनिटसुद्धा आपण चेंज करू शकतो. सो हा झाला युनिट
चेंजेसचा भाग.